नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय जियो फोन नेक्स्ट, यह इंडिया का अधिकार. नावशीचा मरीना प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरूच. पर्यटन दाखल्यासाठी कर्गवाल कंपनीला अर्ज करण्याची सूचना. मरीना प्रकल्प गोमंतकीयावर पुन्हा लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उघड. सांत आंद्रेतील नेत्यांकडून नाराज. राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाची शक्यता. जोरदार वाऱ्यांसह वादळी पाऊस बरसण्याचा हवामान विभागाचा इशारा. सावधगिरीच्या इशाऱ्यासह येलो अलर्ट जारी. पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी बागायतदार हवालदिल. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक अडचणीत. RSS आणि अंबानीवर केले होते लाचखोरीचे आरोप. मलिक यांची CBI द्वारे चौकशी करण्याचे आदेश. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सर्वांसाठी खुला. निमंत्रण न मिळणाऱ्यांना मुखर्जी स्टेडियम बाहेर पासची व्यवस्था. मुख्यमंत्र्यांनी शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा घेतला आढावा. आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक वृत्त. राज्यातील सर्व धरणात पुरेसं पाणी. तिळारीच्या कालव्यासह 6 धरणातून जलप्रक्रियेसाठी पाणी पुरवठा. WRDचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांची माहिती. लोकांचा विरोध असेल तर नावशी मरीना प्रकल्प उभारला जाणार नाही असं आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र या प्रकल्पाचं अस्तित्व कायम असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. कर्गवाल कन्स्ट्रक्शन कंपनीला नव्यानं पर्यटन दाखल्यासाठी अर्ज करण्याची सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं केली आहे. त्यामुळे MPTचा हा प्रकल्प गोमंतकीयावर लादण्याचा प्रयत्न सुरूच असल्याचं उघड झालंय. याबाबत सांत आंद्रेतील लोकांनी नाराजी व्यक्त केली. पहिलो म्हणजे जो नावशी मरीना प्रोजेक्ट एक टायमार जेन्ना इलेक्शनाच्या पयलू सीएमान बसून सांगले की आपण तो स्क्रॅप करतलो म्हणून. मागीर जो स्थानिक पयलींचो आमदार फ्रांसीस सिल्वेरान सांगले की बाबा सीएमान सांगला की स्क्रॅप करतले म्हणून. मात तेजेर खरें लेखी आश्वासन कांय नासलें, लेखी कांय दिल्ली नासली. आनी जेन्ना आमी बसून पेटिशन घातलेलें आसा, ऑलरेडी आमी हायकोर्टान पेटिशन घातलेलें आसा की हो आमकां मरीना प्रोजेक्ट हो नाका म्हणून. सांत आंद्रे जे नावशीन आसा तो हो नाका म्हणून. आनी हो गांवच्या जे स्थानीक लोकांचो आनी जे सांत आंद्रे वाठाराचे फिशर फोक्स आसा त्यांचो विरोध आसा. जावं बाकीच्या बसून जे सांताक्रूज तालिगांवान बसून ते पडटा तेंचो बसून तेका खर विरोध आसा. कारण एकूच की जो लायव्हलीहूड आसा जावं इकोसिस्टम आमचो आसा तो खंय ना खंय डॅमेज जातलो. आनी हेजेर आमच्यांनी फूल स्टडी केल्ली आसा. आनी आमी हे जे पेटिशन आसा जे हायकोर्टान आमी घातलेले आसा आनी ते आमी फायल केल्ले आसा. कित्याक आमकां ह्या सरकाराचेर विश्वास नासलो. हेच्या पयलूय तेंच्यांनी अशी फोटिंगपणां केल्ली आसा. कित्याक 2010तल्यान हो प्रोजेक्ट आसा आनी अजून पर्यंत तो स्क्रॅप जाल्लो ना. सो हेका लागून आमी कोर्टान घातलेलो आनी आमी तेका फायट करपाक रेडी आसा. आमचे जे लिगल एडवायझर आसा, लिगल कमिटी आसा तेवूय तेका फायट करपाक फूल फ्लेज रेडी आसा. आमी आतां फुडली हियरिंगाक रावन रावल्ले आसा. जावं जेन्ना आमकां विधानसभेन बसून मांडपाचो येतलो हो प्रश्न तेन्ना आमी सदांच ठामपणेन विरोध करतले. आतां ऑलरेडी तेंच्यांनी परत म्हाका दिसता तेंच्यांनी परत एप्रुवलाक मागला EIA रिपोर्टाक हें केल्लो तेंच्यांनी. जावं जेन्ना आतां सद्याक CZMP जो प्लॅन आसा तो कंप्लीट जाल्ल्या शिवाय तांकां दिवची ना म्हणून सांगला. बट एनवायरमेंटली की तो जो सेन्सिटीव एरिया आसा, जो नावशी आसा तो सेन्सिटीव एरिया आसा, थंय खुबशे फॉना एंड फॉना आसा, फ्लोरा एंड फॉना आसा. सो डिफरंट स्पिसीजूय आसा थंय, एंडेंजर स्पिसीज आसा, अशे कितल्योश्यो स्पिसीज आसा. सो हेंकां खंय ना खंय सेव करपाक जाय. तशेंच आमचे जे फिशर जे नुस्तेकार भाव आसा आमचे तांकां खंय ना खंय सेव करपाक जाय. कित्याक तेंचे जो पॉट आसा ते ह्या नावशीच्या जे बे आसा तेजेर जगता. आनी हे खंय ना खंय आमकां गोंयकारांक राखपाक जाय. हेका लागून आमी फायट करतले. केदोय व्हडलो विशय आसो, कोणी थंय यो, मात आमी सदांच वांगडा आसतले, गोंयकाराचे वांगडा आसतले आनी गांवकारांचे वांगडा आसतले. आमी आयज गोवन वार्ता लायव्हाचेर एक ट्वीट पळयला जे नावशी मरीना खुबसो गडबड जाल्लो, लोक रस्त्यार आयिल्ले आनी आमी ओपोज केल्ले की हो जो प्रोजेक्ट आहोय मरीना म्हण कोण हाडपाचे आशिल्ले प्रोजेक्ट प्रोपोनंट अलॉंग विथ क्रोनीक कॅपिटलिस्ट आनी पॉलिटिशियन एक जावन जे आमची नदी जी आसा जुवारी ती सगळी डिस्ट्रॉय जावपाची, फक्त थोडे बिझनसमॅनांक फायदो जावपाक. आमी ओपोज केलो. ते पब्लीक हियरींग आमी घेवंक दिवना. इवन कोर्टान आमचे आयकून घेतले आनी आयज आमकां कळून येता की EAC एक्सपर्ट एप्रायझल कमिटी जी आसा दिल्ली
ताणी प्रोजेक्ट प्रोपोनंटाक सांगला कारवाल म्हणटा पळय तांकां की यू रिसबमीट युअर प्रपोजल अलॉंग विथ टर्म्स अँड कंडिशन्स आनी सगळें वी वील कन्सिडर इट कित्याक अजून गोंयचे कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन CZMP अजून फायनल जावंक ना. आमकां हातून एक दुबाव लागता, आमकां एक डावट कसो लागता की हातून गोंयच्या सरकारान मुद्दम डिले केल्लें अप्रुवल टू कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन सो दॅट खारवाल पळय म्हणटात जे नवशी मरिना हाडूंक सोदताले तांकां आनी एक चान्स दिवपाक इलेक्शन जातकूच हें पुश करपाक. गोंयच्या म्हज्या गोंयकारांनो सगळे आमी चतूर रावया. लेट अस बी अलर्ट अँड फायट वॉट एवर अटेम्प्ट्स टू डिस्ट्रॉय गोवा. ज्या वेळार पोरूं आमी जेन्ना हो प्रोजेक्ट अपोज करताले सगळे एक्टिविस्ट आनी सगळे गोंयचे लोक, त्या वेळार मुखेलमंत्र्यांनी सांगलेलें की हो प्रोजेक्ट आपूण करपा दिवपा ना, आपूण ह्या प्रोजेक्टाच्यो फायली हाडटलो आनी आपूण त्यो स्टडी करतलो आनी मागीर सेंट्रल गव्हर्मेंटाक आनी MPTक वा जे ऑथॉरिटी आसा तांकां सांगतलो की हो प्रोजेक्ट तुमी करूं नाकात. पूण आतां अशें दिसता की हें सगळें कांयच जावना, राज्य सरकारान हाजेर कांयच करूं ना. तेवटेन ही जी प्रोजेक्टाची जी प्रपोजर कंपनी आशिल्ली ती कंपनी आपलो प्रस्ताव फुडें व्हरत आसा आनी ताका म्हाका दिसता सगळ्यांचो तेंको आसा. आतां अशें जालें जाल्यार ऑलरेडी आमी हे गांवांत मिटींग घेतलेली आसा आनी परत ती चळवळ जातली आनी परत मागीर लोकांक रस्त्यार येवचें पडटलें. आनी ह्या विशयाचेर इतको प्रखर विरोध आसतनाय जर सरकार परत परत लोकांक जर चाळोवन घालता जाल्यार म्हाका दिसता हें जनहीत विरोधी अशें आसा आनी ताका सरकाराक हे खर विरोधाक सामनो करचो पडटलो. आनी हेजे प्रतिसाद हे सगळे म्हणजे हांगाच न्ही, गोंयांतूच न्ही तर गोंया भायरूय जातले. ताका लागून सरकारान वेळ काडून हें सगळें केंद्र सरकाराक कळीत करपा जाय की हो प्रोजेक्ट आमकां गोंयांत नाका, तुमी तो बेश्टो टायम वेस्ट करूं नाका. आनी MPTन जी लीज केल्ली ती लीज म्हाका दिसता बेगिनांतले बेगीन तांणी कॅन्सल करपाची गरज आसा. जेन्ना इतके लोकांचो विरोध आसा तेन्ना ही लीज दवरून ती आतां 10-15 वर्सां सुमार जावपा जातली आसतली त्या लिजा, ती लीज तुमी कॅन्सल करात आनी हो प्रश्न डायरेक्टली निकालान काडपाक जाय. ना जाल्यार लोक परत रस्त्यार येतले, लोकांची चळवळीक हांकां उत्तर दिवचें पडटलें. गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील काही भागात पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिलाय. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. गेल्या 2 दिवसात साखळी आणि वाळपईत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. या संदर्भात हवामान विभागाचे शास्त्रज्ञ राहुल यांनी अधिक माहिती दिली. 20 मार्च को IMD ने ये फोरकास्ट दिया था कि देयर इज़ पॉसिबिलिटी ऑफ अ वीक सर्कुलेशन और अ ट्रफ टू फॉर्म नियर गोवा रीजन, और 23 से कुछ 2-3 दिन के लिए गोवा के ऊपर थंडरस्टॉर्म या रेनफॉल एक्टिविटी होने वाला है. तो आप यहाँ पर देख सकते हैं कि हाउ इट वाज रियलाइज्ड यस्टरडे ऑन 23 ऑफ मार्च, जिसके रडार इमेजेस आप देख सकते हैं. जो थंडरस्टॉर्म क्लाउड्स डेवलप हुए, रेनफॉल जो रिपोर्ट हुआ नॉर्थर्न पार्ट्स, आई मीन नॉर्थ गोवा के ईस्टर्न पार्ट्स में और कुछ सेंट्रल पार्ट में भी. सो दैट्स व्हाट यू सी हियर एज द इमेजेस विच आर जनरेटेड फ्रॉम रेडार. तो कल के 8:30 से आज की 8:30 AM तक के 24 आवर्स में देयर वर रिपोर्टेड रेनफॉल्स फ्रॉम अराउंड 3 to 4 स्टेशंस ओवर गोवा. मप्सा में 2 मिलीमीटर रिपोर्ट हुआ और सबसे ज़्यादा रिपोर्ट हुआ फ्रॉम वालपोई और सांकलिम विच वाज 17 and 16 millimeters respectively. And there were reports of lightning as well at some places. So as on today there is a circulation over Lakshadweep area and another circulation over parts of Madhya Maharashtra. You see, so because of that, because of these two winds, ये दोनों wind direction के कारण moisture आ रहा है गोवा के ऊपर, और उनकी ये जो दोनों डायरेक्शन में विंड है उसके इंटरेक्शन के कारण गोवा के ईस्ट एंड साइड में पर्टिकुलरली थंडरस्टॉर्म क्लाउड्स डेवलप हो रहे हैं, और अपर लेवल के जो विंड्स हैं उसके डायरेक्शन में दे आर बीइंग कैरीड ओवर टू द गोवा रीजन. तो ये जो सिचुएशन है वो कंटिन्यू रहने वाला है आज और कल के लिए भी. In short, we are expecting the rainfall activity to continue for 24th, 25th and 26th. There could be some reduction in rainfall activity on 26th, but 24th and 24th we are expecting rainfall activity to be almost as similar as on that was on 23rd March. और 24th और 5th को scattered जगह पे rainfall होने की chances है. Scattered means there is possibility of rainfall stations, that means 25 to 50% of rainfall stations reporting rainfall
in these 24 hours. और उसके बाद on 26th the activity will be comparatively lesser. And along with that वार्निंग भी है थंडरस्टॉर्म accompanied with lightning के, और उसके साथ आइसोलेटेड जगह पे यानी कि 1 और 2 जगह पे नॉर्थ और साउथ गोवा के ऊपर विंड स्पीड्स भी हो सकते हैं थंडरस्टॉर्म के साथ 40 to 50, ओकेशनली गस्टिंग टू 40 to 50 किलोमीटर्स पर आवर, ऐसे विंड स्पीड भी हो सकते हैं. तो दैट वार्निंग इज़ देयर फॉर टुडे एंड टुमारो 24th and 25th. और उसके बाद वार्निंग जैसा सिचुएशन नहीं होगा, even if light rainfall will be there, light thunderstorms will be there, that may not be as significant. IMD is issuing nowcast warnings for that. तो उसमें क्या होता है, the location of these thunderstorm clouds and their possible movement also, direction of movement also can be forecasted with that. So please be regularly updated with the warnings and nowcast issued by IMD in these 3 days, as we are expecting some thunderstorm and lightning activity. और उसके बाद अगर if there is any thunderstorm activity taking place, or if there is any nowcast warning for thunderstorms or lightning over your area, please avoid walking in open areas or open fields, or please avoid taking shelter under tall trees or structures which may be inviting lightning hazards. गोवा आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल तथा मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक गोत्यात आलेत. RSS आणि अंबानीवर लाचखोरीचा आरोप करणाऱ्या मलिक यांच्या CBI चौकशीचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे मलिक आता मेघालयच्या राज्यपाल पदावरून पायउतार होणार का, याबाबत उत्सुकता आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे अधूनमधून चर्चेत असणारे सत्यपाल मलिक आता राज्यपाल पदावर असताना CBI चौकशीला सामोरे जाणार आहेत. मलिक यांनी काही महिन्यापूर्वी RSSचे नेते आणि अंबानी यांच्याशी संबंधित फाईल्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती असा दावा केला होता. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू काश्मीर प्रशासनानं CBI कडे या प्रकरणाची चौकशी करण्याची शिफारस केली. मलिक यांच्या दाव्यानुसार काश्मीरला गेल्यानंतर त्यांच्याकडे 2 फाईल्स आल्या. मात्र सचिवांनी यात घोटाळा असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर या 2 फायलींशी संबंधित व्यवहार रद्द करण्यात आला. दोन्ही फायलींसाठी प्रत्येकी 150 कोटी रुपये दिले जातील असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र आपण त्याला नकार दिला होता असं मलिक म्हणाले होते. इसी तरह बेधड़क रहूंगा चूंकि मेरे पास कुछ नहीं. मैंने कश्मीर में जाने के फौरन बाद 2 फाइलें मेरे सामने आई. एक में तो अंबानी इन्वॉल्व थे और एक में संघ के एक बड़े अफसर हैं वो थे. एक पुराने महबूबा की मिनिस्ट्री के मिनिस्टर थे और जो अपने को प्रधानमंत्री जी के बहुत नजदीक बताते थे. मुझे सेक्रेटरीज ने दोनों डिपार्टमेंट के बताया साहब इसमें घपला है. मैंने दोनों डील कैंसिल कर दिए. सेक्रेटरीज ने मुझे ये भी बताया कि साहब इसमें 150 करोड़ रुपया आपको मिल सकता है. मलिक यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली. त्यांनी जम्मू काश्मीर हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्यांपैकी एक असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर आपण गोव्याचा राज्यपाल असताना सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला होता अशी टिप्पणी केल्यानं खळबळ उडाली होती. सर ये आप गवर्नर होके आपके ही बीजेपी, क्योंकि आप बीजेपी से जुड़े हुए, आपके मुख्यमंत्री के खिलाफ ये कह रहे हैं. तभी तो मैं हटा दिया गया वहां से. आप कह रहे हैं आपको हटाया गया क्योंकि आपने अपने ही मुख्यमंत्री के खिलाफ करप्शन एलिगेशंस. देखिए मेरी दिक्कत ये है कि मैं लोहियाइट हूँ, फिर मैं चरण सिंह जी के साथ रहा हूँ. करप्शन पे मुझे गुस्सा आता है, बुरा लगता है. जी हुआ ये था कि जब जिस दिन वहाँ लॉकडाउन डिक्लेयर हुआ जी, तो सरकार ने कहा कि हम ये खाने पीने की चीजों की दुकान भी नहीं खुलने देंगे और हम डोर टू डोर सर्व करेंगे, विच वॉज इम्पॉसिबल. पर उसमें कोई कंपनी थी जिसने पैसा दिया था. तो मुझे कांग्रेस के लोगों ने भी, बाकी लोगों ने भी बताया कि साहब ये तस्दीक कर लो. मैंने तस्दीक की, मैंने प्रधानमंत्री जी को बताया. इन्होंने उन्हीं लोगों से पूछ लिया जो इसमें इन्वॉल्व थे जी. तो वो तो कहेंगे नहीं कि हम ये कर रहे हैं, बट मुझे पता था कि ये है. फिर इसके बाद एक दौर ऐसा आता है कि जिसमें वो जो एक एरिया है एयरपोर्ट के पास, वहां से ये इसके ट्रक गुजरते थे खान वालों के. हाँ. तो उससे वो फैलता था कोरोना. वेजिटेबल ट्रक्स. तो मैंने कहा भाई इसको भी माइनिंग. हाँ, मैं कहा इनको बंद कर दो.
वो उन्होंने बंद नहीं किए तो वहीं कोरोना आया। फिर तो लोग ये कन्विंस्ड हो गए कि हमारी हक की बात कर रहे थे। So government was allowing mining trucks to go through during the lockdown, yeah. and the government was, in your view, involved in corruption. सत्यपाल मलिक हे सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत. मात्र घटनात्मक पद भूषवत असतानाही ते अनेकदा राजकीय विषयावर खुलेपणानं बोलले आहेत. मात्र तथ्यांच्या आधारावर बोलत असल्यानं आपण कोणाला घाबरत नसल्याचं ते म्हणतात. मात्र सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागल्यानं त्यांचं पद धोक्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. सोमवारी 28 मार्चला राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सर्वांसाठी खुला असेल अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली. ज्यांना निमंत्रण मिळणार नाही त्यांच्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम बाहेर पासची व्यवस्था असेल. कार्यक्रम 11 ते 11:30 या दरम्यान होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. 28 तारखेच्या शपथविधी सोहळ्याची तयारी पळोवपा खातीर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार आयिल्लो. ऑनरेबल गव्हर्नर हांच्या परमिशनान आमी 28 तारखे दीस 11 वरांचेर शपथविधीचो सुवाळो आसा. ह्या सुवाळ्याक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येतात, माननीय अमित शाह येतात, आमच्या पार्टीचे अध्यक्ष JP नड्डाजी येतात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आसतले, ताज्या शिवाय बाकीचेय मंत्री जे आसा हे बी ह्या कार्यक्रमाक खास करून प्रेझेंट रावतले. 7 राज्यांचे मुख्यमंत्री ह्या कार्यक्रमाच्या सुवाळ्याक खास करून उपस्थित रावपाचे आसा. आमच्या पार्टीचे राष्ट्रीय पदाधिकारी जे आसात वेगवेगळे ते ह्या सुवाळ्याक सगळे जाण प्रेझेंट रावतले. आमी वेगवेगळ्या संप्रदायाचे जे धार्मीक गुरू आसात त्या सगळ्या संप्रदायाच्या धार्मीक गुरूंक आम्ही कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन दिला. काही जणांनी कन्फर्म केला, काही जणांनी अजून कन्फर्मेशन दिवना. सगळ्या धर्माच्या गुरूंक विशेष करून ह्या कार्यक्रमा खातीर निमंत्रण फाल्यांपर्यंत पावयतले. सगळ्यांकडे टेलिफोनिकली सगळ्या जाणांक निमंत्रण धाडलेलें आसा. उरलेल्यांक इंडिव्हिज्युअली इन्व्हिटेशन्स गव्हर्मेंटा कडल्यानूय वयतले. कार्यक्रमाक येवपा खातीर समेस्त गोंयकारांक हो सुवाळो तसो आसा, हो खुलो आसा. जेका जेका येवपाक जाय, जेका निमंत्रण पत्रिका कदाचित मेळ्ळी आसत जाल्यार भायर पास अवेलेबल आसतलो. त्या खातीर सगळ्यांनी आपलें सीट हे 10 पयलीं तांच्यांनी आपलो सीट जो आसा हो ह्या सुवाळ्याचें इन्व्हिटेशन कार्ड घेवन भितर येवचें आनी बसचें. खास करून आमी नवनिर्वाचित सगळे आमदार तांकां ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पावतली. नॉट ओन्ली म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच न्ही तर विरोधी पक्षाचे जे जे निवडून आयिल्ले आसा तांकांय सगळ्यांक निमंत्रण पत्रिका पावतली. सगळे मिनिस्टर्स, MLAs हांकां सगळ्या जाणांक इन्व्हिटेशन कार्ड्स ही धाडली वयतली. ह्या सगळ्यांनी आपले इन्व्हिटेशन कार्ड घेवन येवन हॉलांत बसचें आनी मॅक्झिमम PM ह्या कार्यक्रमाक सुवाळ्याक आसल्या कारणान 10 पर्यंत श्यामाप्रसाद मुखर्जीन एंट्री जावची आनी 11 ते 11:30 पर्यंत शपथविधीचो सुवाळो जातलो. आनी ताज्या उपरांत सगळ्यांची वेवस्था जी आसा म्हणजे जेवणाची आनी हाची वेवस्था ह्या सगळ्या लोकांची हांगासर केल्ली आसतली. ती सगळ्या लोकांनी तो आस्वाद घेवचो. खास करून पत्रकार, TV रिपोर्टर्स, चॅनल रिपोर्टर्स यांच्यांनी सगळ्यांनी निमंत्रण जरी तांकां मेळना आसत जाल्यार तांच्यांनी आयदर CM ऑफिस किंवा आमचे डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन हाका कॉन्टॅक्ट करून तांच्यांनी आपलो पास घेवन तांकां इन्व्हिटेशन आसा त्यांच्या सगळ्यांनी इन्व्हिटेशन धाडलें वयतलें. तांच्यांनी हो कार्यक्रम कवर करपा खातीर उपस्थित रावचें. हा वेवस्था पळोवपा खातीरच श्यामाप्रसाद मुखर्जी आयिल्लो. आमचे CS आनी एंटायर टीम हे कार्यक्रमाची तयारी पूर्णता इन्फॉर्मेशन्स आनी GAD हे मॉनिटर करून पळयतात आनी तांच्यांनी पूर्णताय जबाबदारी घेतल्या. सगळ्यांनी हो कार्यक्रम एक बराचलो बरो सुवाळो, व्हडलो सुवाळो राज्यांत जावचो. पयलेच फावटी शपथविधी सुवाळ्या खातीर माननीय प्रधानमंत्री आनी होम मिनिस्टर राज्यांत येता ही एक गोंयकारा खातीर अभिमानाची गजाल आसा. कारण भारतीय जनता पार्टीचें सरकार 10 वर्सांच्या उपरांत रिपीट जाता. हे भारतीय जनता पार्टी खातीर एक उमळशिकेची गजाल आसा. आमच्या पार्टीचे अध्यक्ष सदानंद शेट तानवडे हे पर्सनली मॉनिटर करतात. ते पर्सनली आमच्या वेगवेगळ्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांक स्वता इन्व्हिटेशन धाडटात. ते जातीन ह्या कार्यक्रमाचेर लक्ष दवरून आसात आनी हो सुवाळो एक भारतीय जनता पार्टीच्या खातीर एक बऱ्यांतलो बरो सुवाळो जावचो हाची तयारी पुराय भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दवरलेली आसा. सगळे आमचे आमदार ज्या जाग्यार आमचे निवडून येवंक ना ते सगळे आमचे सगळे कॅन्डिडेट आशिल्ले ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येन कार्यक्रमात हय कोणूच ह्या सुवाळ्याक चुकचो न्ही. प्रत्येकाक गोंयकाराक दिसचें की हें सरकार म्हजें सरकार आसा, हें सरकार गोंयकाराचें सरकार आसा आनी त्या शपथविधीच्या सुवाळ्याक आपण जातीन हजर रावचो. हाज्या खातीर समेस्त सगळ्या गोंयकारांक म्हज्या नमळाईचे विनंती आसा की तांच्यांनी ह्या सुवाळ्याक मुजरत हजर रावचो आनी हो सुवाळो अटेंड. राज्यात पाणी टंचाईच्या झळा लोकांना जाणवत असतानाच राज्यातील धरणामध्ये समाधानकारक पाण्याचा साठा उपलब्ध असल्याचं समोर आलंय. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी ही माहिती दिली.
राज्यात एकूण 6 धरणं आहेत. त्याशिवाय महाराष्ट्रातील तिराळीच्या कालव्यातून देखील गोव्यात पाणी येतं. मेजर 5 डॅमाचे पाणी आम्ही सप्लाय करता. एक सालावली, एक अंजुना, एक अमथाणे, एक पंचवाडी, चापोली अँड गावाणे. गावाणेचे पाणी चड आमी दिना, पण चापोली दिता. आता सालावली जो डॅम आसा ती अजून पर्यंत स्टोरेज आमचे 65% आसा, म्हटल्यार आमी साधारण 35% पाणी आमी कंज्यूम केला. सालावली डॅम जो आसा ते एंटायर साऊथ गोवा, मारमोवा, सालसेट, सांगे अँड केपे एरिया ते सप्लाय करता. सो 65% पाणी आमचे स्टोरेज आसा. सो आतां आमी मार्चान आसा, एप्रील मे पर्यंत आमकां सफिशंट जातली. तो कांयच प्रॉब्लम ना, इरिगेशन एज वेल एज ड्रिंकींग वॉटर सप्लाय. आतां उरलेले भाग खंयची साखळी, बिचोली आनी पाळी एरिया, ती एरिया अंजुने धरणाचें पाणी दिता. धरणाचें पाणी सोडटा आनी ते वापरता. कोण PWD पंप करता ताका 60 MLDचे पंप कॅपॅसिटी आहा. ते सुद्दां आमचा 50% पाणी स्टोरेज आसा. सो ऑलरेडी आमी मार्चान 50% आसा म्हटल्यार 2 म्हयने आमकां कांयच प्रॉब्लम ना. सफिशंट पाणी तांकां आसतली. अमथाणे धरण अस्नोडा प्लांटा पाणी दिता आनी तिलारी कॅनॉल अस्नोडा प्लांटा पाणी दिता. अमथाणे धरण साधारण 70% फूल आसा. तिलारी कॅनॉल 5-6 क्युमेक्स म्हणजे 6000 लिटर्स पर सेकंड आमी पाणी सोडटा, म्हळ्यार 600 MLD आमी पाणी सोडटा तिलारी कॅनॉला कडसून घेता, धरणाचें पाणी घेता. 100 MLDचे 110 MLDचे अस्नोडा प्लांट आसा. सो तेकाय शॉर्टेज ना पाणी सद्या एज ऑन टुडे हांव जे उलयता तेन्ना सफिशंट क्वॉन्टिटी पाणी आसा. आनी पंचवाडी, शापोली ते काणकोण आनी ते थोडी भाग हेजी शिरोडा कॉन्स्टिट्युन्सीची ते सुद्दां 50% आनी शापोली 70% पाणी आसा. सो आमचे धरणाचे पाणी एफॉर्ट लेवल्स बरे आसा. लास्ट टायम सुद्दां हे तशेंच लेवल आशिल्ले, साधारण हेजे पॅटर्न आसता तेच आमी पॅटर्न मेंटेन केला. सो इश्यू ड्रिंकींग वॉटर इश्यू, स्टोरेज, रॉ वॉटर आमची व्हडलीशी कांय प्रॉब्लम ना एज ऑफ नाव. आतां तिलारी कॅनॉलाची ज्यो पाणी आसा ती लेफ्ट बँक रायट बँक आमी फक्त कितें मागता की आमचे ब्रिचीस कांय जावंक जायना. ब्रिचीस बी जाल्यार आमी मातसो स्ट्रेसान येवं शकता. तरी सुद्दां एज एन अल्टरनेट आमी ऑलरेडी वर्कींग आउट चालू आहा. आनी आमचे तिलारीचे इन केस कितें ब्रीज जालो जाल्यार सुद्दां आमचे अमथाणे डॅमान सफिशंट पाणी आसा ते दिवपाक. आतां जनरली आतां इरिगेशन फूल स्विंगान आसा आनी तसो ड्रिंकींग वॉटर कन्जम्पशन हेवी आसा. आतां आमचो जो डिमांड जो पाणीचे सप्लाय आनी डिमांड ती चालूच आसा. सप्लाय सफिशंट सप्लाय आसा आनी ते ड्रिंकींग वॉटर घेता तेन्ना ते थोडी हाय एरियाज बी स्ट्रेस जातले कित्याक लोक चड वापरतात. एज फार एज अ रॉ वॉटर कन्सर्न आमचे कांयच इश्यू ना. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा आवेश देशवासियांना प्रेरणा देत राहील, असं म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोजा म्हणाले. बुधवारी शहीद दिनानिमित्त डिसोजा यांनी भारत मातेच्या या वीर पुत्रांना आदरांजली वाहिली. यावेळी म्हापसा नगराध्यक्ष शुभांगी वांगणकर, संदीप फळारी आणि तुषार टोपले उपस्थित होते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. जायते जाणांनी खूप माहिती दिलेली आसा रिगार्डिंग हेंचे जे कॉन्ट्रिब्युशन असले आमच्या देशा खातीर. आमच्या जे आमी यंगर जनरेशनाक चडशी खबर आसना आयज, पूण हे जे लोक आसा 3 जाण आसा तेंच्यांनी आपलो जीव दिलो स्वतंत्र खातीर. भारत देशाक टू फ्री इंडिया फ्रॉम द ब्रिटीश रूल हेंच्यांनी जायते त्रास काडून घेतलेले असले त्या वेळाचेर. दे फॉट फॉर द कंट्री, दे फॉट वॉट दे बिलीव्ड वॉज रायट एंड दे फॉट टू एन्श्योर दॅट वी हॅव अ बेटर लायफ. आयज आमी सगळे वी लिव इन अ फ्री इंडिपेंडंट इंडिया थँक्स टू पीपल लायक दीस. आयज आमकां तांकां खंय तरी आयजच्या दिसान आमी तांकां याद करता, तांकां सन्मान करता to ensure that the next generation knows about the contributions जे ह्या लोकांनी केला. तांकां आयज आमकां ल्हान भुरग्यांनी आमकां खबर आसा स्कॉलान शिक्षण जाता, पूण जेन्ना आमी ह्या प्लॅटफॉर्माचेर येवन भायर आमी रस्त्यार येवन आमी रिस्पेक्ट दिता आमचे, म्हाका दिसता की भुरग्यांक ते खंय तरी एक सिरियसनेस दिसता. दे अंडरस्टँड दॅट दीज आर इम्पॉर्टंट पीपल. म्हणून तांकां आयज हे क्रांतीवीराची हांगा चौक आसा टू एन्श्योर दॅट सिम्बॉलिकली वी हॅव गिवन अ प्लेस फॉर दॅम इन द सिटी ऑफ म्हापसा. भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर ही फक्त 3 नावं नाही आहे, तर ह्या 3 युवकांनी
त्यावेळी जी एक क्रांतीची ठिणगी पेटवली आणि त्या ठिणगीचं नंतर वणव्यामध्ये रूपांतर झालं. त्यांच्या बलिदानाची आठवण करण्याचा हा दिवस आहे. जेमतेम 23-24 वर्षाचं आयुष्य असलेली 23-24 वय असलेली ही तिन्ही कोवळी पोरं त्यांनी जेव्हा ब्रिटिशांच्या विरुद्ध निषेध केला, त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. त्यांना सहज तिकडून पसार होता आलं असतं, पण त्याने आपल्याला अटक करून घेतली. नंतर जेव्हा खटला चालला तेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला माफीचा अर्ज करायचा आहे का. ते कदाचित माफी ब्रिटिश राजाकडून मिळाली असती. ते म्हणाले आम्हाला माफीची अपेक्षा नाही, आम्हाला माफी नको आहे. आम्ही हे केलेलं आहे ती आमच्या भारताच्या लोकांमध्ये किंवा युवकांमध्ये एक क्रांतीची ज्योत पेटवण्यासाठी. आणि त्यामुळे त्यांनी जो पवित्रा घेतला खटला चालू असतानासुद्धा, त्यामुळे मला वाटतं एक मोठ्या प्रमाणात क्रांतीची ज्योत पेटवली गेली. त्यांना जेव्हा फाशी दिली गेली लाहोरच्या तुरुंगात, त्यावेळा त्यांची लोकप्रियता एवढी मोठी होती की ब्रिटिश जे राज्यकर्ते होते त्यांनी त्यांचा धसका घेतलेला आणि त्यांची फाशी दिल्यानंतर त्यांची मृत शरीरंसुद्धा त्यांच्या कुटुंबियांकडे देण्याचं त्यांना धाडस झालं नाही. कारण त्यांना वाटलं की त्यांचं म्हणजे ते शहीद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या अंत्ययात्रेला लोक जमतील हजारोच्या संख्येने आणि एक मोठी क्रांती तिकडून सुरू होईल. या धास्तीपोटी त्यांनी रातोरात तुरुंगाची जी मागच्या बाजूची भिंत त्यांनी तोडली आणि तुरुंगाच्या मागच्या बाजूला त्यांच्या घाईघाईत अंतिम संस्कार उरकण्यात आले. असे हे 3 क्रांतीवीर, त्यांच्याकडून आपण जे त्यागाची भावना त्याने देशाच्या समोर ठेवलेली आहे, ते देशप्रेम आणि देशापुढे समर्पण करण्याची जी भावना त्यांनी आपल्यासमोर एक आदर्श ठेवलेला आहे, त्याच्यावर आपल्याला जायची गरज आहे. बलिदान दिवपाचो म्हणजे खरोखर हो व्हडलो दीस जो आमी सदीत आमच्या स्मरणांत आसपाक जाय. ह्या लोकां खातीर जे हेंच्यांनी बलिदान दिलां त्या खातीर हे आमी आज सूख मेळटा. आणि आयज गरज आसा ह्या अशे थोर वीर लोकांची याद करपाची. संदीपान सांगले तशें भरपूर लोकांनी आपलो त्याग दिल्लो आसा, संवसाराचो तसो आपल्या फॅमिलीचो. आणि भगत सिंग हे पळयत जाल्यार 7वीन आसतना क्रांतीवीर जे काम करीत आसले. आयज आमचे युवा स्पेशली जे वेगवेगळ्या दिशेन वयता आणि जास्त करून मोबायल ह्या हेतून जास्त करून ते वायट दृश्टीन वयता. थोडेशे युवा त्यांच्या खातीर हेंची प्रेरणा घेऊन फुडें वचपाची सक्त गरज आसा. वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठी.